तुम्हाला काय वाटतं सर, सगळ्यात चुकीचं कर्म कोणतं? सगळ्यात चुकीचं कर्म म्हणजे दुसऱ्याचं वाईट करणं किंवा चिंतन पण. चिंतन पण. तुम्ही चिंतन म्हणजे तुम्ही चिंतन का करता तेवढं सांगतो. तुम्ही फिजिकली जॉब करू शकत नाही तुम्ही चिंतन करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का तुम्हाला माहित आहे की कायदा कानून आहे, तुम्हाला काही वाईट त्याचं फिजिकली डायरेक्ट केलं तर तुम्हाला काहीतरी शिक्षा होईल, पण तुम्हाला असं वाटतं की त्याचं नुकसान होतं, तुम्ही मनापासून की ह्याचं नुकसान व्हावं, ऍक्सिडेंट व्हावा, हा लंगडालोळा व्हावा, म्हणजे हे तुम्ही त्याला लंगडालोळा करण्याप्रमाणेच आहे. फक्त तुम्हाला ते केल्याची स्वतःला काही त्रास होईल म्हणून भीती वाटते, म्हणून तुम्ही मनात फक्त चिंता. म्हणजे तुम्ही फिजिकली करा की तुम्ही मेंटली करा, इक्विव्हॅलंट आहे. शास्त्राप्रमाणे असंच आहे. तुम्ही एखादी गोष्ट, जसं खूप लोक असं असतात ना की म्हणजे जस्ट थोडासा विषय एकदम की उपवास करतात. आता आज उपवास आहे माझा, उद्या मात्र मी मस्त नॉनव्हेज खाणार आहे, हे जर का उपवासा दिवशी आपण बोलत असतो तर त्या उपवासाला काय अर्थ राहिला. तसं प्रकारे म्हणजे तुम्ही जे मनात चिंता ना त्यावेळेस तुमचं संपलं की तुम्हाला जर का एकादशीचा उपवास करून बसलेला आहे अगदी आणि वडे मस्तपैकी बटाटा वड्याचा वास खमंग आला आणि तुमच्या अगदी तोंडाला पाणी सुटलं की अरे मस्त बटाटा वडा वास होतं, संपलं. त्या उपवासाला काय अर्थ आहे? तर मनापासून मनापासून पाहिजे. तर ह्या मनातल्या म्हणजे आपल्या शास्त्राप्रमाणे पण तुम्ही जर मनापासून कुठली गोष्ट केली नाही, मनामध्ये जर ते चिंतलं ना तर ते प्रत्यक्ष करण्यावर त्याचं पाप आहे. त्याच्यामुळे एखादं नुकसान करणं ऍक्च्युली करणं काय आणि ते व्हावं अशी इच्छा असणं काय. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.